कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की डिलिव्हरीसाठी मी ॲडमिट झाले होते आणि डिलिव्हरीसाठी ॲडमिट झाल्याच्यानंतर डॉक्टरांनी मला काही इंजेक्शन्स वगैरे दिले होते लेबर पेन स्टार्ट होण्यासाठी, कारण मला नॅचरली लेबर पेन स्टार्ट नव्हते झाले. तिथे कॉम्प्लिकेशन्स सांगितल्यामुळे आम्ही परत सिव्हिलला ॲडमिट झालो आणि झालं असं की जिथे माझी ट्रीटमेंट चालू होती तिथे आम्ही अगोदर गेलेलो. तिथे कॉम्प्लिकेशन्स सांगितले, तिथे 1 ते 1.5 दिवस राहिलो. त्यानंतर सिव्हिलला 1 ते 1.5 दिवस आम्ही घालवला आणि त्यानंतर तिथे पण कॉम्प्लिकेशन्स सांगितले. म्हणून मग आम्ही परत दुसऱ्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि तिकडे गेल्याच्यानंतर थोडा वेळ वेट करून मग मला डिलिव्हरीसाठी घेऊन गेले डॉक्टर. आणि डिलिव्हरी रूममध्ये गेल्याच्यानंतर हे सगळे बाहेर वेट करत होते, बाळ कधी येईल आणि शेवटी बाळ बाहेर आलं. त्यानंतर माझी मम्मी बाळाला बाहेर घेऊन आली. त्यानंतर इकडे विजयनी बाळाला घेतला आणि बघू शकता तुम्ही विजयची रिॲक्शन. विजयला रडूच आवरत नव्हतं. खरं तर हे सगळं मला बघायचं होतं म्हणून मी माझ्या भावाला सांगितलं होतं की तू व्हिडिओ शूट करून ठेव, म्हणजे मला विजयची रिॲक्शन बघायची होती आणि ती जी मोमेंट आहे ती कॅप्चर पण होईल आपल्याला लाईफ टाईम बघण्यासाठी आणि मला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला करायला सांगितल्या होत्या. तर चला बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. बाय.